नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 गती व गतीचे प्रकार. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा आपण अभ्यास केला होता. आपण मागच्या भागात काय पाहिलं होतं तर गती म्हणजे काय किंवा गतीचे प्रकार पाहिले होते. गतीचे प्रकार कोणते पाहिले होते तर रेषीय गती आणि नैकरेषीय गती. तर रेषीय गतीचे कोणते प्रकार पाहिले होते आपण मागच्या भागात तर रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर नैकरेषीय गती म्हणजे काय आणि नैकरेषीय गतीचे कोणते प्रकार आहेत, जसे की अंदोलित, वर्तुळाकार, नियतकालिक आणि यादृच्छिक असे नैकरेषीय गतीचे प्रकार आहेत. आपण आज त्यांचा अभ्यास करूयात. आता गतीचे प्रकार. नैकरेषीय गती. आता आपण नैकरेषीय गती या शब्दावरूनच मुलांनो आपल्याला म्हणजे कळतं की रेषेत न होणारे वस्तूंचे विस्थापन. म्हणजे सरळ रेषेत न होणाऱ्या वस्तूंच्या गतीस, सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूंच्या गतीस काय म्हणतात तर नैकरेषीय गती असे म्हणतात. आता नैकरेषीय गतीचे प्रकार आपण पाहूया. नैकरेषीय गतींचे 4 प्रकार पडतात. एक अंदोलित गती, एक वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. आपण ह्या 4ही प्रकारांची माहिती पाहूया. मुलांनो, आता आपण नैकरेषीय गतीचा पहिला प्रकार कुठला, अंदोलित गती याच्याबद्दल माहिती बघूया. तर तुम्ही गार्डनमध्ये जाता की नाही, मग तेव्हा तुम्हाला तिथे झोके बघता की नाही, किंवा त्या झोक्यावर बसता आपण. मग तेव्हा तुम्ही जेव्हा झोके घेता तेव्हा त्या झोक्यांची हालचाल कशी होते बरं, तर त्यांची हालचाल कशी होते, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आणि दुसऱ्या टोकाकडून परत त्या पहिल्या टोकाकडे येतात. म्हणजे त्यांची जी एक फेरी असते तिला लागणारा वेळ कसा असतो, लागणारा वेळ हा सारखाच असतो. म्हणजेच काय, ह्या झोक्याच्या हेलकावणारी जी गती असते, हेलकावण्याची त्या गतीला काय म्हणतात, अंदोलित गती असे म्हणतात. म्हणजे अंदोलित गती म्हणजे काय तर आंदोलनामुळे प्राप्त होणारी गती, तिला काय म्हणतात तर अंदोलित गती असे म्हणतात. आता आपण उदाहरणं पाहूया त्याची. तर घड्याळाचा फिरणारा लंबक, शिवणयंत्र चालू असताना सुईची हालचाल, ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा. तर घड्याळाचा फिरणारा लंबक म्हणजे काय, तो ठराविक वेळेनंतर तो लंबक असतो तो काय करतो, तो म्हणजे आपली तो जागा सोडतो आणि परत मूळ जागी येतो. आता शिवणयंत्र चालू असताना सुईच्या हालचाल कशी होते, ती सुई काय होते, ती पहिली काय करते, कपड्यावर घुसते आणि त्याच्यानंतर ती वरती जाते आणि मग ठराविक काळानंतर परत येऊन कपड्यामध्ये घुसते. तर ढोल किंवा तबला कधी वाजवताना तुम्ही पाहिलं का, किंवा कोण वाजवत असेल त्याचं निरीक्षण केलं का, तर ढोल किंवा तबल्याचा कंप पावणारा पडदा म्हणजे काय होतो, त्याचा जेव्हा आपण थाप मारतो ढोल किंवा तबल्यावर तेव्हा काय होतं तर त्याचा पडदा कंप पावतो. म्हणजे तो त्याची मूळची जागा सोडतो आणि परत मग ठराविक वेळेनंतर परत तो त्याच्या जागेवर येतो. म्हणजे अशा प्रकारे आपण अंदोलित गती म्हणजे काय हे आपण आता पाहिलं. आता मुलांनो, आपण पाहूया नैकरेषीय गतीमधला त्याचा दुसरा प्रकार कुठला आहे तर वर्तुळाकार गती. तर वर्तुळाकार गती म्हणजे काय याचा आपण आता अभ्यास करूया. तर वर्तुळाकार गतीचे उदाहरण आहेत घड्याळाच्या काट्याचे फिरणे, मेरी गो राऊंड, आकाश पाळणा, फॅन. ही तर तुम्ही बघतच असाल ना, ही कशी फिरतात तर हे गोल गोल फिरतात. म्हणजे काय करतात, ह्या वर्तुळाकार वस्तू त्या वर्तुळाकार फिरून त्यांची एक फेरी पूर्ण करतात. आता तुम्हाला अजून मला वस्तू सांगा बरं, ज्या कुठल्या वर्तुळाकार फिरतात त्या, जशा की म्हणजे कुंभाराचं जे चाक असतं, म्हणजे ज्याच्यावर तो भांडी बनवतो ते चाक पण वर्तुळाकार फिरतं. पुन्हा आपल्या घरामध्ये जे मिक्सरची पाती असतात ती बघितली तुम्ही, ती सुद्धा वर्तुळाकार फिरतात. अजून काय वर्तुळाकार फिरतं तर मेरी गो राऊंड तर आपण पाहिलंच इथे, तर तो सुद्धा. आणि आपल्या गाडीची चाकं ही कशी फिरतात, वर्तुळाकार फिरतात. आता तू कळलं का, म्हणजेच काय तर वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला काय म्हणतात तर वर्तुळाकार गती असे म्हणतात. मुलांनो, तर आता आपण नैकरेषीय गतीचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. कुठला तर तो नियतकालिक गती. आता आपण ह्याच्या अगोदर आपण 2 प्रकार पाहिले, वर्तुळाकार गती आणि कुठला तर अंदोलित गती. मग आपण ह्या 2 गती ज्या पाहिल्या, अंदोलित गती आणि वर्तुळाकार गती, यांच्यामध्ये जी उदाहरणं आपण पाहिली त्या उदाहरणावरून आपल्याला असे लक्षात येते की काही वस्तू ठराविक कालावधीत एक फेरी किंवा आपलं एक आंदोलन पूर्ण करतात.
आता पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी किती 24 तास लागतात आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला किती 365 दिवस लागतात. आता घड्याळाचा मिनिट काटा माहिती आहे तुम्हाला, तो काय करतो, घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटांमध्ये एक फेरी पूर्ण करतो. म्हणजे ह्याच गतीला काय म्हणतात, तर नियतकालिक गती असे म्हणतात. मग आपण त्याची व्याख्या बघूया की ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला काय म्हणतात, तर नियतकालिक गती असे म्हणतात. आता उदाहरण जर आपण बघितलं की घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. मेरी गो राऊंड तुम्ही पाहिला असेल यात्रेमध्ये वगैरे, तर तो मेरी गो राऊंड काय करतो, तर ठराविक वेळेत आपली एक फेरी पूर्ण करतो. तर आता आपण 3 नैकरेषीय गतींचे प्रकार पाहिले. एक वर्तुळाकार प्रकार, आंदोलित गती, वर्तुळाकार गती आणि नियतकालिक गती. आता आपण चौथा प्रकार बघूया, यादृच्छिक गती. तर तुम्हाला माहिती आहे का, ज्या गतिमान वस्तू असतात, तर त्या गतिमान वस्तू त्यांच्या गतिमान अवस्थेमध्ये त्यांची हालचाल असते ना, ही अनियमित असते. काय, गतिमान वस्तूंची गतिमान अवस्थेमध्ये जी हालचाल, काही गतिमान वस्तूंची हालचाल ही कशी असते, अनियमित असते. म्हणजे त्यांची जागा बदलण्याला वगैरे असे निश्चित असे नियम काहीच नसतात. आता म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही फुलपाखरं बघितली आहेत कधी, फुलपाखरं ती पकडण्याचा कधी तुम्हाला मोह झालाय का? रंगीबिरंगी फुलपाखरं आपण तर बघतो आणि ते पकडण्याचा मोह तर आपल्याला होतोच. मग तुम्ही जेव्हा तिच्या पाठीमागे फुलपाखराच्या पकडण्यासाठी जाता की नाही, मग तुम्ही एकाच दिशेने जाता का, किंवा एकाच ठराविक दिशेने जाता का, निश्चित दिशेने जाता का? तर नाही. कारण का, कसं कारण फुलपाखरं तर काय निश्चित दिशेने जातच नाही. ते एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलाकडे असे जात असते. म्हणजे त्याची काही निश्चित दिशा सुद्धा नसते आणि ठराविक वेळ सुद्धा नसतो. म्हणजेच काय, तर ज्या गती व दिशा सतत बदलत, ज्या वस्तू गती व दिशा सतत बदलत असतात, अशा वस्तूंना काय, म्हणजे अशा गतीला काय म्हणतात, तर यादृच्छिक गती असे म्हणतात. उदाहरणार्थ भटकी जनावरे, रांगणारे बाळ, छोटं बाळ, पुन्हा फुटबॉलच्या खेळातील खेळाडूंची गती सुद्धा कशी असते, ही यादृच्छिक गतीच असते. तर आता आपण गतींचे प्रकार पाहिले, 4 प्रकार पाहिले. कुठले कुठले? नैकरेषीय गतींचे 4 प्रकार पाहिले. एक आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती. चाल, मुलांनो, आपण चाल म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, डिस्टन्स. एखाद्या वस्तूला 2 टोकांमधील अंतर पार करण्यास किती वेळ लागला यावरून त्या वस्तूची चाल कळते. तर एकक कालावधी म्हणजे त्याच्यात व्याख्या काय तर चालीची, तर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला चाल असे म्हणतात. काय, तर एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतराला चाल असे म्हणतात. तर चालीचे सूत्र आहे ते आपण आता पाहूया. तर चालीचे सूत्र कसे आहे, तर पार केलेले अंतर छेद अंतर पार करण्यास लागणारा वेळ. आणि चालीचे एमकेएस पद्धतीमध्ये युनिट एकक काय आहे, तर किलोमीटर. काय आहे, तर किलोमीटर पर सेकंड. आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंड. तर आता आपण एक उदाहरण बघूया. आपण ह्या सूत्राच्या साहाय्याने म्हणजे आपण ते उदाहरण आपण सॉल्व्ह करून बघूया. एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. काय, एक बस सोलापूर ते पुणे असे सुमारे 200 किलोमीटर अंतर 5 तासात पार करते. तर बस एका तासात किती अंतर पार करते? तर आपण काय करायचं, आता आपल्याला चालीचं सूत्र तर माहिती आहे. चालीचं म्हणजे काय आहे, पार केलेले अंतर आणि अंतर पार करण्यास लागणारा वेळ. मग पार केलेले अंतर किती आहे हे, तर पार केलेले अंतर हे 200 किलोमीटर आहे. आणि मग पार करण्यास लागणारा वेळ किती आहे, तर 5 तास आहे. म्हणजे त्याचं काय उत्तर येईल, तर 40 किलोमीटर प्रति तास. किती येईल, तर 40 किलोमीटर प्रति तास. मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आपण आज नैकरेषीय गती म्हणजे काय आणि नैकरेषीय गतीचे प्रकार कोणते आहेत ते पाहिले. तर कोणते प्रकार आपण पाहिले नैकरेषीय गतीचे, तर नैकरेषीय गतीचे वर्तुळाकार गती, आंदोलित गती आणि नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती असे आपण पाहिलं. आणि चाल म्हणजे काय, तर एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतराला त्या वस्तूची चाल असे म्हणतात. हे आपण आजच्या भागामध्ये शिकलो. धन्यवाद.